मोठी बातमी सध्या समोर येते। अवैध काही नव्हतं तर परवाना परत का केला? चोरीचा माल परत केला म्हणजे गुन्ह्यातून सुटका होत नाही। योगेश कदमांचा राजीनामा घेतलाच पाहिजे। अनिल परबांनी नाव न घेता योगेश कदमांना हा टोला लगावलाय। कायद्याप्रमाणे गुन्हा घडलेला आहे। गुन्ह्यामध्ये सिद्ध होतंय की ज्या गोष्टी महाराष्ट्रात बंदी घातलेल्या आहेत आणि ज्या बंदीची जबाबदारी गृह राज्यमंत्र्यावर आहे, त्याच गोष्टी गृह राज्यमंत्र्याच्या घरात आज चालू आहे। याच्यातनं गृह राज्यमंत्र्याची सुटका होऊ शकत नाही। परवाना परत केला याचा अर्थ त्यांनी हे मान्य केलेलं आहे की माझ्या डान्स बार माझ्याकडे अवैध काम चालू होतं। जर अवैध काम चालू नसेल तर परवाना परत करायचं कारण काय होतं? कारण सुरुवातीपासून ते सांगत होते की माझ्याकडे ऑर्केस्ट्रा चालतो आणि त्याचा परवाना माझ्याकडे आहे। जर ते व्यवस्थित नैतिकतेला आधारे जर त्यांचं काम चालू होतं, अजूनही पोलिसांचा तपास चालू आहे, तपास पूर्ण झालेला नाही, त्याच्या अगोदरच चोराने आपला चोरीचा माल पोलिसांना परत दिलाय आणि सांगितलंय की माझी ह्याच्यातनं सुटका करा, मी चोरीचा माल परत दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांकडे मी सगळे पुरावे दिलेत। काल देखील मी काय कारवाई केली, याच्या पूर्वी देखील 3 वेळा छापे पडलेत। परवाना धारकावरती कुठली कारवाई झालेली नाही। बाकीच्या वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारची डान्स बार वरती रेड पडते त्यावेळेला परवाना धारकावर पण कारवाई होते। ही कारवाई ह्यांच्यावर का होत नाही? राजकीय दबावाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी, यांचा राजीनामा घ्यावा। त्याचं कारण असं आहे, नाहीतर तुम्ही हतबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हतबल असू नये। मुख्यमंत्री हतबल झाले तर महाराष्ट्र देखील हतबल होईल।